मोठे दवाखाने असतात बघा, लाल कलरचा पाईप असतो आणि वरती पूर्णपणे स्प्रिंकलर सारखंही असते. म्हणजे ज्यावेळी आग लागते किंवा धूर झाला तर ते ऑटो सिस्टीम असते आपोआप. आणि नंतर काय करायचं, तुमचा जो पाण्याचा पंप येतोय म्हणजे अग्निशामकची गाडी येत्या, ते डायरेक्ट त्याला कनेक्ट केलं की त्या सगळ्या बिल्डिंगला ते पाण्याचं फवारा तिथं त्याला आटोक्यात आणायची असेल तर आपण काय करतो की सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावर वाळू वगैरे टाकतो किंवा या प्रकारची सिलेंडरला जरी आग लागली असेल तर आपण काय करतो, लगेच पोतं वगैरे काहीतरी घेतो आपण त्यावर राहतो. की आपण तिथं काय करत असतो की आपल्याला म्हणजे ऑक्सिजन कुठे आहे ते आगीला मदत करणार, ऑक्सिजनसाठी संपर्क होऊ नये यासाठी आपण ती करत असतो. ठीक आहे, त्याप्रमाणे मग त्या आगी आपण आटोक्यात. बरोबर, आग लागलेली आहे. तर हे जे तुमचं पाईप आहे त्याची पाईप असेल मोठ्या याची, आता इथंही आहे, इथली फक्त इथं असं इथली पिन काढली की प्रेशर रिलीज होतं आणि आगीच्या दिशेने धरायचं आहे. किंवा हे असेल तर हे दाबल्यानंतर ह्याच्यातून जाणार. मग आता सांगा आग इथं लागलेली आहे, बरोबर, मग इथं जाऊन असं प्रेशर करणार का करणार नाही. आपल्याला पहिला सेफ्टी जास्तीत जास्त 2 ते 3 मीटर अंतर, एक 3 ते 4 फुटावरून एवढं म्हणजे म्हणजे प्रतिबंध करतो, बरोबर, म्हणजे त्याला आग लागू देत नाही, आग विझवण्यासाठी ते काम करतो. मग याच्यामध्ये काय असतं बघा की हा सिलेंडर आहे, आता याच्यामध्ये तो वायू भरलेला असतो, हाय प्रेशर असतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग तुम्हाला हे वापरायचं असेल तर इथे एक प्रेशर दिलेलं असतं, हे प्रेशर आहे. म्हणजे पहिला प्रेशर बघायचं, ह्याच्यामध्ये फुल प्रेशर पाहिजे तर त्याचा वापर होऊ शकतो. आता दुसरी गोष्ट, आता बरोबर. आणि दुसरी म्हणजे इंधन आहे ते आपण इंधन थांबवणे. मग आता समजा इथे टेबल आहे आणि टेबलाला आग लागली तर तुम्ही इंधनापासून दूर करणे म्हणजे निम्मा पेटलेला टेबल तुम्ही त्याला पकडायला जाणार का नाही, तर त्याच्या संपर्कात दुसरं कुठलं इंधन येणार नाही, म्हणजे खुर्ची येणार नाही किंवा आपण एखादं दुसरीकडे साहित्य ठेवलेलं आहे, अंथरूण आपला असेल, कपडे असतील, एखादी टीव्ही असेल, रेफ्रिजरेटर असेल की जो त्याच्या संपर्कात येऊन त्यालाही आग लागणार नाही ही आपण तिथे काळजी घेतो.